विष्णू इलम अतिथी मंचावर यायचं आहे. विष्णू इलम बोंडरपाडा. विष्णू इलम अतिथी मंचावर यायचं आहे. हॅलो हॅलो. दुसऱ्या फेरीतील पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपल्या भेटीचा आला आहे. या ठिकाणी आवळीचा मळा आणि त्यांना फाईट करेल हे दुटणे पाहूया पहिल्या फेरीतील दुसरा सामना. गोलंदाजी मार्कवरती पाहू शकाल. योगेशला पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती. सलामीची फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल सागर आणि शरदला पाहू शकाल डावकऱ्यात त्याचा फलंदाज सागर. पाहूया कशा प्रकारे आपल्या गावासाठी किती धावेचा डोंगर असेल या ठिकाणी पाहूया. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज योगेशला पाहू शकाल. या ठिकाणी सुंदर या ठिकाणी मिसफील्ड पाहायला मिळते विकेट किपरच्या माध्यमातून. बॉल चाललाय त्या ठिकाणी अडवणी केली आणि लेग बायच्या स्वरूपात मिळतील 2 धावा. या 2 धाव्याने खाता ओपन झालंय येदुर्णे संघाचा. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते योगेशच्या माध्यमातून परंतु त्याला विकेट किपरची साथ लाभत नाही. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती योगेशला पाहू शकाल. फुल टॉस बॉल आणि फुल टॉसचा सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पहिला धक्का लागत असताना हे दुसऱ्या टीमला सागर बॅक टू द डगआउट. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल शुभमला. पाहूया याचा विचार केला तर सुंदर हाईट याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पाहूया 2 धावा धावफलकेवरती अद्यापही लावल्या गेल्यात. 1 विकेट बाद असताना पाहूया पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅकवरती योगेशला आणि पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. आता मात्र चेंडूला आठवलाय सीमा पार 6 धाव्यांसाठी हा ब्रँडेड षटकार डीजे. धावसंख्येवरती पाहूया पुन्हा एकदा सज्ज स्ट्राईक एंडला शुभमला पाहू शकाल आणि पुन्हा एकदा लो फुलटॉस यॉर्कर पद्धतीचा चेंडू या ठिकाणी रिलीज केला आहे. योगेश या गोलंदाजानं डॉट बॉलची सांगता होते. अद्याप 4 चेंडूची पैकी केले 8 धावा खर्च 1 विकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. योगेश गोलंदाजी मार्कवरती पाहू शकाल. पुन्हा एकदा सज्ज पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. डॉट बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल सांगता होते. या ठिकाणी 1 षटकार खाल्ल्यानंतर सलगचे 2 बॉल डॉट फेकले गेलेत. योगेश या गोलंदाजानं धावसंख्या पाहिली तर 8 या आकड्यावरती थांबली गेली. पाहूया पुन्हा एकदा
योगेशला पुन्हा एकदा टॉप एज या ठिकाणी विकेट किपर कुठली चुकी करणार नाही. या दोन्ही संघाला लागलेला दुसरा झटका. शुभम बॅक टू द डगआउट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर 8. 2 गड्याच्या मोबदल्याने धावसंख्या 8 पाहू शकाल. हे दोन्ही टीमची नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुनीलला पाहू शकाल. अप्रमुख फलंदाज कॅप्टन कुल पाहू शकाल. हे दोन्ही संघाचा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती पाहू शकाल आपण शांतारामला. वैयक्तिक पहिलं संघातर्फे दुसरे षटक हाताळत असताना शांतारामला पाहू शकाल. स्ट्राईक एंडवरती पाहू शकाल आपण शरदला, जो एकही चेंडूचा पेस न केला त्यांनी, तो स्ट्राईक एंडला पाहू शकाल आपण. आता पुन्हा एकदा सज्ज पाहू शकाल. दुसरे षटक हाताळत असताना शांतारामला स्लो बॉल या ठिकाणी हुक केलाय चेंडूला. चेंडू जाईल दणदण करत. दुसऱ्या टप्प्याने चेंडू सीमा पार 4 धावांसाठी चौकार. धाव पुस्तिकेवरती लावले गेले अद्यापी हे दोन्ही संघाचे. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय शांतारामचा 4 धावेने शरद या फलंदाजानं. पाहूया पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडूला फेकून दिलाय. चेंडू चालला दणदण करत. हा बॅक टू बॅक दुसरा चौकार शरदच्या बॅटमधून. धाव फलकेवरती लावले गेल्यात. सुंदर कामगिरी पाहायला मिळते या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहायला मिळाले शरदच्या माध्यमातून. पाहूया पुन्हा एकदा हॅट्रिक पूर्ण करेल का या ठिकाणी शरदला पाहू शकाल, ज्यांनी 2 चेंडू फेस करून 8 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्यात. पाहूया शांताराम पुन्हा एकदा त्याच पद्धतीने एक धाव सहजरित्या पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न असेल की काय. आणि या ठिकाणी बघता बघता 2 धावा पूर्ण. या 2 धावेने संघ पुढे सरकेल. 18 धावा धावफलकेवरती. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली हे दोन्ही टीमच्या माध्यमातून. पाहूया पुन्हा एकदा शांतारामला पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवरती. आणि या ठिकाणी काय फटका सजवलाय आणि त्या ठिकाणी चेंडू जाईल पुन्हा एकदा दणदण करत 4 धावांसाठी. हा आलाय पुन्हा एकदा शरदच्या बॅटमधून चौकार.
पंचांच्या मोबदल्याने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल 22ला शेवटचा षटक पाहूया. दुसऱ्या फेरीतील सामने पाहू शकाल 3 षटकाचे पाहू शकाल आपण आणि त्यामध्ये 2 षटकफेकी केलेत त्यामध्ये 22 धावा. गोलंदाजी मार्कवरती पाहू शकाल आपण गौरवला पाहू शकाल. पाहूया शेवटचं षटक हाणामारीचं षटक पाहूया. स्ट्राईक यांना पाहू शकाल सुनीलला. या ठिकाणी डॉट बॉलची सांगता होते. पहिला चेंडू सुंदर रिलीज केला या ठिकाणी गौरवने. पुन्हा एकदा स्ट्राईक यांवरती सुनीलला पाहू शकाल आणि फुलटॉस चेंडूचा फुलटोल या ठिकाणी चेंडू मात्र जाईल दणदण करत 4 धाव्यांसाठी. हा हालाय विकेट पंच हिट विकेट या ठिकाणी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली या ठिकाणी सुनील या फलंदाजाने. सुनील बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल सुनीलला पाहू शकाल. 4 विकेट बाद असताना धावसंख्या पाहिली तर हे दुटणे टीमची 22 या आकड्यावरती. अद्यापही 2 चेंडू फेकलेत या ठिकाणी सुंदर गोलंदाजी राहिली गेली गौरवच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळाली. एका धावेने संघ पुढे सरकेल 23 या आकड्यावरती. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते गौरवच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईक लेनला पाहू शकाल 22ला पाहूया. या ठिकाणी सुंदर आणि या ठिकाणी पंचांचा बोट आकाशाकडे. LPWचा शिकार पकडला गेलाय. 22 बॅक टू द डगआउट. हा लागलेला 5वा झटका 23 या आकड्यावर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल बालूला 7व्या क्रमांकावरती. अद्याप 4 चेंडूची फेकी केली गौरव या गोलंदाजानं. सुंदर एक धाव खर्च केली. सुंदर गोलंदाजी राहिली गेली गौरवच्या माध्यमातून आवलीच्या माले संघासाठी. पाहूया पुन्हा एकदा बालू स्ट्राईक यांना आणि या ठिकाणी लॉंगअपला एक धाव सहजरीतीने पूर्ण. दुसरे धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण. या 2 धावेने संघ पुढे सरकेल 25 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा चेंडू पाहूया बालू स्ट्राईक एंडवरती. सेट बॉल असेल. सुंदर गोलंदाजी राहिली गेली गौरवच्या माध्यमातून आणि या ठिकाणी मात्र पटका त्या ठिकाणी लॉंग आपला सजवलं गेलंय. एक टप्पा चेंडू सीमापार 4 धाव्यांसाठी. हा ब्रँडेड चौकार. धावसंख्या पाहिली तर 28 धावा काढून 29 धावे सॉरी 29 धावा काढून 30 धावेचं आव्हान असेल या आवलीच्या मला सांगा पुढं. 29 धावा. शेवटचा चेंडू 4 धाव्यांसाठी. लेग बायची एक आली. LBW एक.
येणारे 18 चेंडू आणि 30 धावेची गरज असेल आवलीच्या महिला संघासमोर. पाहूया. रामू चौधरी कुठे असेल आपणास विनंती आहे या मंचावरती येऊन आपला स्वागत केलं जाईल. यायचं आहे आपण कुठं असेल तर. रामू चौधरी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पुकार देण्यात आले. तर चला आवलीचं मला सांगायचं फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची रचना केली गेली हे दुटणीच संघाच्या माध्यमातून. तीन षटकाचा सामना. 3 षटकामध्ये जर का आपण विचार केला तर 29 धावा जमा केल्या त्या बॅटिंग करतच नाही दोन्ही संघानं आणि 18 बॉल आणि 30 धावांचं समीकरण आहे. आमच्या मान्यवर आदरणीय रामू चौधरी साहेब हे दोन्ही गावचे डॅशिंग व्यक्तिमत्व त्यांचं आगमन झालंय आणि त्यांचे सन्मान करतील आमच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय कमलाकर दादा निरगुड्या यांच्या शुभ हस्ते. मान्यवरांचा सन्मान आता व्यासपीठावरती होईल. मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांचा सन्मान प्रेमलशाल पुष्पगुच्छ आणि त्यासोबत सन्मान चिन्ह या स्पर्धेतील गोट आठवण म्हणून या रीतीनं त्यांना सन्मानित करण्यात येतं. 10व्या मॅचच्या दिशेने आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 18 बॉल आणि 30 धावांचं समीकरण या मॅचमध्ये राहील. गोलंदाजीसाठी पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज ही दोन्ही टीमकडनं बाळू आणि हा पहिला बॉल थोडासा पुढे शफल झाले होते. मागे केल्याचा प्रयत्न होता बॅट्समनचा परंतु हा डॉट बॉलची संख्या इथून पाहायला मिळते. बॅटिंगसाठी ओपनिंग पेअर सध्या मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. सनील आणि ऋतिक. ऑन स्क्रीनवरती ऑप्शन घेतलं आता गोलंदाजावरती आणि ते आम्ही तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक करू. आमचे तिसरे पंच आमच्या स्पर्धेतील मुख्य आयोजक सुक्रे निरगुडा हे असणार आहेत. यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. खोला टाकला बॉल त्यावरती मोठा फटका येणारच नाही. बॉल हा जरासा बॅटला लिडिंग एज लागली आणि विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल फील्ड केला आणि तोपर्यंत हा डॉट बॉलची सांगता पाहायला पडते. बॅक टू बॅक हा दुसरा डॉट बॉल कम बॅकिंग गोलंदाजी. नेक्स्ट बॉल चांगली गोलंदाजी होते आता मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल पॅडवरती आदळला पंचांकडे अपील केली जाते आणि तोपर्यंत हा लेग पिचच्या स्वरूपामध्ये एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने आता संघाचा अकाउंट ओपन झाला. प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक आणि सुनील ही जोडी
ही बॉल वेगामध्ये फेकला. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र ज्याला पण म्हटलं जातं, 50 यॉर्कर पाहायला मिळाले या बॉलवरती. आणि आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉल फेकले, 4ही डॉट बॉल. ते गोलंदाज बाळून पहिल्या मॅचमध्ये या गोलंदाजाची कमतरता राहिली होती. काहीच कारणामुळे, काही दुखापतीमुळे तो आला नव्हता पहिल्या मॅचला, परंतु दुसऱ्या मॅचला आल्यापासून त्याने 4ही डॉट बॉल फेकले. आता 5वा हा बॉल ऑल ऑन द कार्पेट. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं चुकी झाली. फेकी होईपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नसणार आहेत. 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि 2 धाव्याच्या मदतीने स्कोर आता 3 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. फिल्डिंग थोडीशी खराब झाली या बॉलवरती, तोपर्यंत बॅट्समनला फायदा 2 धावेने. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. नेक्स्ट बॉल फटका चांगला आहे. आणखीन एक अलाउन द कार्पेटनं मिड ऑफ मध्ये होता आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण, तोपर्यंत चुका. आता हे बॅट्समनने काय केलं, इथे गरज नव्हती या धावेची. आणि त्यानंतर स्वतःहून आत्महत्या. विकेट सॅक्रिफाईस. ऋतिक आता बॅक टू द पवेलियन. पहिला विकेट बाद तो गावदेवी आवडीचा मला सांगायचा. पहिलं षटक समाप्तीनंतर टोटल स्कोर जाऊन पोहोचला तो 4 आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 विकेट गमावला ते शेवटच्या बॉलवरती. आमच्या मान्यवर आदरणीय रामू चौधरी साहेब येदुडणे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 102 रुपयांचा कॅश प्राईज राहिलं. त्यांचं या ग्रामस्थ मंडळ केवळ आयोजित 2025 या स्पर्धेमध्ये मनापूर्वक आभार. जाऊया मॅचकडे. आता मॅच ही तितकीच इम्पॉर्टंट आहे. 12 बॉल आणि अजूनही 26 धावांची गरज आहे. 4 धावा लागल्या. शुभम आलाय गोलंदाजीसाठी. रावकुऱ्याचा हा वेगवान गोलंदाज. पहिलाच बॉल बेरकमण्याचा प्रयत्न होता आणि बॅट्समन बॉलचा संपर्क नाहीये. हा डॉट बॉल. आता अक्षय आला बॅटिंगसाठी. मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याचा किताब हा अक्षयला मिळाला होता, तो बॅटिंगसाठी आला. ज्याच्या बॅटमध्ये धावा पुरेशा आल्या होता आणि तिथून सामना जिंकला होता. आता तो बॅटिंगसाठी आला आणि त्याचा हा पहिला बॉल डॉट. त्याच्यावरती आता जास्तीत जास्त नजरा आणि अपेक्षित राहिलेत ते आवडीच्या मला सांगायच्या बॅट्समॅन घडला आणि हा बॉल पहा. अप्परकटचा प्रयत्न बॅकफूटवरती जात असताना ताकद आणि नजाकत पाहायला मिळाली या बॉलवरती आणि बॉल चालला 4 धावांसाठी. थर्डमॅनला चौकार. चार धावेने आता दाफल केला, नवीन आकार दिला बॅट्समन अक्षयनं. 8 धावा आहेत दाफल केवरती. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. आणखीन एक फुल टॉस परंतु आता यस पंचांचा इशारा आले. नो बॉल आणि 2 रनआउटची विकेट बनणं महत्वाचं. शिकारा बनला असता. हा नो बॉल आहे. ओके नो बॉल आणि विकेटसाठी रिव्ह्यू हा रेफर केलं रनआउटसाठी. निश्चित आम्ही चेक करू आमच्या मावली प्रसाद इव्हेंट जेव्हा टेलिकास्टला. सबस्क्राईब चॅनलला चांगली क्वालिटी याही चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळते. भरभरून प्रेम द्या या चॅनलला. डिसिजन पेंडिंग है. थोड़ा सा क्लोजिंग मामला है.
इज बॅट्समन बाद. आणि ही विकेट होती ती म्हणजे अक्षयची. थोडीशी घाई झाली या बॉलवरती. या विकेटचं आता थोडंसं दिनचर्या आणि महत्त्वाचं विकेट. आता अक्षय बाद झालाय. त्यानंतर धावफलकावर विचार केला ही एकच धाव. ही 9ची धाव मिळेल. आणि त्यानंतर फ्रीडचा बॉल आहे आणि स्ट्रायकिंगला बॅट्समन सुनील आहे, ज्याच्याकडे आता ग्रीसने मोठा फटका लागवण्याचे. फुलटॉस बॉल, ताकदीचा वापर तर झालाय पण तो फटका फसलाय मिड विकेटला. हा झेल ड्रॉप, झेल टिपला असता तर हे बॅट्समन बाद नसता. आणि दोन्ही पटरे एका ट्रेनवरती, दोन्ही ट्रेन एका पटरेवरती आणि या 2 धावा. हा झेल टिपला असता तर हे विकेट नसता, परंतु धावा घेणं हे बॅट्समनला महत्वाचं आहे. इथून धावा बनवायच्या 30 अद्यापर्यंत विचार केला तर 11 धावा आहेत धावफलकेवरती. शुभम आता चांगली गोलंदाजी करतोय, कमबॅक करतोय या षटकामध्ये. कोला टाकलाय बॉलला, खोदून काढण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअरलेकडे क्षेत्ररक्षण करण्यात या. एक धाव कंप्लीट फाईन लेगला आणि आणखीन एक विकेट धोक्यात आहे. आणि ती विकेट होती योगेशची आणि तोही आता बाद झालाय. अगदी एकाही बॉलचा सामना न करता रनआउटची शिकार बनलाय योगेश. बॅक टू द पवेलियन. ड्राईव्ह केलाय बॉलला, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि थोपत एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीनं 13 धावा आहेत धावफलकेवरती. अजूनही लांबचा प्रवास गाठायचा आहे. 17 धावींची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या आवडीचा मला या संघाला. आणि प्रयत्न चालेत मैदानाच्या आतमध्ये. शुभम सज्ज झालाय. ओव्हर द विकेट हा फटका चांगला आहे. लॉफ्टेड स्ट्रोक, एका टप्प्यावरती बॉलला फील्ड केलं जात आहे लॉंग ऑफ मध्ये. आणि तोपर्यंत आणखीन एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 2 समाप्त आणि छोटा स्कोर 14 आकड्यावरती. आणि आता समीकरण 6 बॉल आणि 16 धावेची गरज आहे. आता समीकरण 6 बॉल आणि 16 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती शरद आला. 16 धावा म्हटलं तर आता मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील. बॅट्समन सुनीलला एक संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करावं लागेल. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन आणि ते एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आता विकेट धोक्यात आहे आणि आता बाद व्हावं लागेल. नॉस्ट्राईकच्या बॅट्समनला आता आणखीन एक रन मिळेल. स्ट्राईक आता सुनीलनं स्वतःकडे ठेवण्याचं काम केलंय आणि आता बाद केलंय ते नवीन बॅट्समन हिरामनला. आल्या पावली माघारी. 1 मोर विकेट डाऊन, आता बाद झाला. अजून आपण विचार केला 5 बॉल आणि 15 धावींची गरज आहे मॅच मध्ये. सुनील आता प्रयत्न करतोय मोठ्या फटक्यासाठी आता लढावं लागेल या मॅच मध्ये. गोलंदाज सज्ज झालाय शरद. नेक्स्ट बॉल, अप ट्रॅकर बॉल, पुल करण्याचा प्रयत्न होता पण जो इशारा आलाय. अवांतर बॉल मॅच मध्ये आणि जुने
इंटरेस्टिंग बाकी आहे. अजून एक खरा बॉल फेकल्यानंतर 16 धाबा धाफलकेवरती लागल्या जातात. 5 बॉल 14 धाब्याची गरज आहे अजून या मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंगसाठी सुनील आहे जो इंडिया नंबर 3 वरती बॅटिंग करण्यासाठी आला होता. आणि हा मोठा फटका बॅटच्या रनर मध्ये मिड विकेट क्लिअर केलाय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी हा सुनीलच्या बॅटमधला षटकार. आता समीकरण चेंज झालं. 4 बॉल आणि 8 धावांची गरज. ओपनिंगसाठी आलेला बॅट्समन अजूनही क्रीजवरती उभा आहे. स्तब्ध खंबीरपणे अजूनही उभा आहे. तो सांगतो मी अजूनही बाकी आहे. मॅच अजूनही संपली नाहीये आणि या मोठ्या फटक्यानं त्यांना प्रचारित केलंय. आता दाखवून दिलाय सामन्यामध्ये आता 4 बॉल आणि 8ची गरज राहिली. सोडून दिला बॉल. पंचांना आमच्याकडे वळत घेतलं आणि हा बॉल वाईट आहे. आता प्रेशर आहे गोलंदाजावरती. चेसिंग करत असताना गोलंदाजी थोडीशी खराबीची राहते. शरद या गोलंदाजाची बॅटिंग त्याने चांगली केली परंतु आता गोलंदाजीमध्ये थोडासा फेरबदला होतोय कारण की या धावा थोड्याशा महत्वाच्या आहेत. आता एक धाव वाचवणं इथून महत्वाचं आहे. सुनील साड्या बॉल आणखीन एकदा खरा बॉल. आता लेगेस्टी सोडून चाललाय बॉल. पहिला ऑस्ट्रमच्या बाहेर फेकला आणि आता लेगेस्टीच्या बाहेर फेकलाय. आणखीन एक धाव जोडली जाईल स्कोरबोर्डवरती. आता प्रेशर आहे. आता थोडंसं दिनचर्या आणि बॅट्समनला थोडंसं ठाऊक आहे की येणाऱ्या धावा आता महत्त्वाच्या आहेत. त्यावरती लक्ष त्यानं वेधलंय. हलक्या डोक्यानं आता धावफल केला त्यानं सुरुवात केली आहे. 4 बॉल आहेत आणि अजूनही 6 धावेची गरज आहे. येणारा प्रत्येक बॉलवरती आता गोलंदाजाला ठसून गोलंदाजी करावी लागेल जर का सामना जिंकायचा असेल हे दोन्ही संघाला. नेक्स्ट बॉल आला होता. कार्पेंटर फटका चांगला आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आता प्रयत्न आणि विकेट. बॅट्समन आणखीन एक बाद. 1 शॉट. एकही धाव नाहीये. 1 शॉट रन आणि त्यानंतर एक बॅट्समन आहे बाद. आता 1 सेकंदाचा फरक हा बॅट्समन सुनीलला कळेल कारण की धाव कंप्लीट करणं महत्वाचं आहे. आमच्या राजस्थान मनप्याचं सध्या त्याच्या माध्यमातून हे पाहायला मिळालं. 1 शॉट रन आणि आता समीकरण अजूनही 3 बॉल 6 धावांची गरज आहे. आता समीकरण आणखीन एकदा चेंजेस झालं. 3 बॉल आणि 6 धावांची गरज. प्रेक्षकांच्या नजरा पडल्या त्या सामन्यावरती. बॅटची कडा घेतली. बॉल मागे. विकेट किपर शुभम चुका करणार नाहीये हे शुभमला देखील माहिती आहे. आणखीन एक डॉट बॉल आलाय. आता मॅच मध्ये कमबॅक केलं ते गोलंदाज शरदनं. 4 मध्ये 8 बनवायचे होत्या आणि त्यानंतर त्याने 2 खराब बॉल फेकले आणि त्यानंतर 2 डॉट बॉल. आता 2 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळते. 1-13 तो 1-13 अशी गोलंदाजी आहे. आता बॅटची कडा आणि मागे सुनील. आता तोही चुका करणार नाहीये. थर्डमॅनला हाजेल. महत्वाचा बॅट्समन सुनील बाद होतोय ज्याने विजयाच्या आशा दाखवल्या होत्या. तो गावतो भैया आवडीचा मला सांगायला बॅट्समन बाद. एक बॉल शिल्लक आहे आणि आता 6 धावांची गरज आहे.
आज सामना खऱ्या अर्थानं असं वाटलं होतं की खिशात घातलाय. तो बॅटिंग करत असताना सुनीलला आवडीच्या मला संघांना, परंतु त्यानंतर जे 3 बॉल डॉट फेकले शरदनं कमबॅक केलं मॅचमध्ये, पकड मजबूत केली आणि अजूनही सामना संपला नाही. 1 बॉल आणि 6 धाबींची गरज. गोलंदाज सज्ज होतोय, गोलंदाजी मार्कवरती शरद. हो, आप ट्रॅकर बॉल होता, बिरकमण्याचा प्रयत्न, बॅटचा बॉलचा संपर्क नाहीये आणि इथून सामना जिंकलाय तो. हे दोन्ही संघाने कॉंग्रॅच्युलेशन. हार्डलक टीम, गावदेवी आवडीचा मला.